गेलं तर हा श्लोक एक माणसाची ईर्ष्या कशी दाखवतात बघा. इथं काय म्हणतात, हा जो संजयने श्लोक म्हटला होता की आचार्याकडे गेला तुमचा पुत्र, कोण, द्रोणाचार्य गेले, आणि गेल्यानंतर द्रोणाचार्याला काय केलं, बोट दाखवून पश्यंता पश्यंता बघा काय, पांडुपुत्रांना, पांडू म्हणजे पांडूच्या पूर्ण म्हणजे पांडवांनी काय केलं, पश्यंता पांडुपुत्र, तुम्ही बघून घ्या पांडुपुत्राने रचना केलेली कशा, आचार्य महती चमू, हे आचार्य बघून घ्या, महती म्हणजे मोठं काही बघून घ्या, काय केलं त्याने, एवढंच द्रुपद पुत्रेनं. आता इथे द्रुपद पुत्रेनं आणि तवा शिष्येनं धीमत, दोन शब्दावर जोर देणं महत्वाचं. डायरेक्ट तो दुर्योधन दुष्टधुम्न म्हणू शकला असता, पण त्याने का दोन शब्द उच्चारले, एक तर द्रुपद पुत्रेनं आणि दुसरं काय, तव शिष्यानं धीमता, म्हणजे तुमचा शिष्य. तर हे इंगित करण्याचं तो दाखवायचं काम होतं की त्यांना त्याचं जे शत्रुता कोणाशी शत्रुत होतं, द्रुपद. मागच्या वेळेस आपण प्रसंग पाहिला, कसा प्रसंग पाहिला की हे दोघं लहानपणी मित्र होते, गुरुकुलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि मोठेपणी झाल्यानंतर मी तुम्हाला जे काही राज्य आहे ते 50-50 करून देईल. पण त्यावेळेस द्रुपदनं काय केलं, ते म्हटले की मैत्री ती लहानपणी होती, आता मोठेपणी ती मैत्री चालत नाही, आणि तू कुठं एक मी राजा आहे आणि तू एक ब्राह्मण आहे, गरीब भिकारी आहे, आपल्या दोघांमध्ये कुठं साम्य होऊ शकत नाही. आणि मग जर तुला माझ्याशी मैत्रीता करायची असेल तर तुला माझ्याबरोबर यावं लागेल. आणि हीच गोष्ट द्रोणाचार्याला खटकली होती, आणि म्हणून द्रोणाचार्य तेव्हापासून भीष्मदेवाकडे जाऊन त्यांनी पांडवांना हे ज्ञान दिलं. दिल्यानंतर तिथे त्यांचं जे राजनैतिक भांडण होतं ते त्यांच्या मनात होतं. म्हणून इथं द्रोणाचार्याच्या बाबतीत दुर्योधनाची एक गोष्ट इथं पाहण्यासारखं, दुर्योधन कलियुगातला मूर्तिमान स्वरूप आहे. कलियुगामध्ये लोक भांडण करणं, कलियुगाचा हा प्राधान्य विषय कल करणं. शास्त्रामध्ये भागवतामध्ये कलियुगातल्या माणसाचे एक वर्णन केले, प्रायण अल्पायुष्य कलयुष्मयुगे जना मंद सुमंद भाग्य ही उपात्रता. प्रायण अल्पायुष्य त्याचं, मनुष्याच्या 60 वर्ष जगतो तो. 60 वर्षामध्ये जर आपण जीवनाचं कॅल्क्युलेशन केलं तर आपले झोपण्यातले 27 वर्षे रात्री 8 तास जर झोपले, मिनिमम 7 तास जरी झोपले, तर जीवनातले 26 वर्षे तुमचे झोपीत जातात. बरोबर. आता प्रवचनात एखादा अर्धा घंटा झोप झाली की ते वेगळा ॲड होऊन जाते. ठीक आहे. तर विको झाले प्रभू, विको कोण करा. हां, तर इथे 26-27 वर्ष तुमचे झोपेमध्ये वेस्टेड जातात. राहिले बालपणाचे 5 वर्ष, किती झाले, 27 आणि 5 32 वर्ष. आणि 32 वर्षामध्ये आणखीन तुम्ही जे जॉब करतायत 8 घंट्याचा, त्याच्यामध्ये तुमचे असे 27-28 वर्षे जातात. 28 वर्षे गेल्यानंतर तुमचा राहिला किती वेळ, हार्डली 2-3 वर्ष राहिलेलं आहे. आणि त्या 2-3 वर्षामध्ये प्रायण अल्पायुष्य, असं चुटकी सरसर तुमचं आई जाते. प्रायण अल्पायुष्य कलयुगे जना, कलियुगातलं मंद सुमंद भाग्य. मंद कसे येतात, असं त्यांना भौतिक जगाचं इंटेलिजन्स नाही असं नाही आहे, स्पिरिच्युअलमधलं इंटेलिजन्स अजिबात नाही आहे की आपण काय केलं पाहिजे काय नाही. मंद सुमंद, अतिशय दुर्भाग्यशाली. आणि उपद्रता म्हणजे नेहमी भांडण करणं आणि हिपोक्रसी करणं, हा कलियुगातलं लक्षण आहे. कलियुगातलं लक्षण महाभारतामध्ये एक सुंदर प्रसंग येतो की कलियुग कसं आहे, थोडं पुढे बसायला. हां, कलियुग कसं आहे की याचं लक्षण आपल्याला इथं पाहायला भेटते. जसं एकदा महाभारतातला प्रसंग आहे. महाभारताचे युद्ध झाल्यानंतर तिथे एक दिवस जे युधिष्ठिर राजा होते ते सकाळी पूजेला गेले, आणि सकाळी पूजेला गेल्यानंतर राज्यकारभाराचा त्या टायमाचा जो वेळ होता तो भीमाकडे दिला. भीमाकडे दिल्यानंतर एक व्यक्ती धावत धावत पळत येतो, मला महाराज कुठे आहेत, महाराज कुठे आहेत, महाराज. म्हणजे काय रे, काय काम आहे, काय एवढं घाबरून गेलं, नाही मला आताच त्यांना भेटायचं आहे. म्हणजे तुझं काय प्रॉब्लेम असेल मी सॉल्व्ह करतो. महाराज आता पूजेला बसलेत, अजिबात व्यत्यय नको आहे, मला सांग. म्हणलं असं झालं महाराज, मी एका विहिरीच्या शेजारी गेलो, एका बकेटनं पाणी काढलं आणि मी 7 मटक्याला काय केलं, त्या पाणी मटक्याला भरलं. पण एका बकेटनं मी 7 मटके भरले, पण ते 7 मटके मी बकेटाला भरायला गेलो तर ती अर्धीसुद्धा भरत नव्हते. असं का झालं? भीमटला आतापर्यंत कोणाला मारपीट करायचं असेल तर सांगा, हे असे प्रश्न आपल्याला काही जमणार नाही. ते म्हणले बसून घे, युधिष्ठिर महाराज आल्यानंतर तुला सांगते. दुसरा पळत आला, मला कुठेच महाराज, कुठेच महाराज. म्हणले पूजेला बसले, काय काम आहे, कोणाला मारायचा, कोण त्रास दिला.
नाही म्हणले महाराज असं झालं की जे कुंपण असतं शेताला, जे कुंपण करतो ना आपण, तेच कुंपण ते शेताला खात आहे, असं कसं काय होतंय? भीम म्हटलं काय झालं बा, सकाळ सकाळ मीच भेटायला पाहिजे होतं का? ते म्हणलं बाबा तुझ्या प्रश्न होतो तर महाराज येते. तिसरा व्यक्ती आला पळत पळत. तिसरा व्यक्ती आला, म्हणला महाराज मी एक व्यक्तीना सुईच्या छिद्रातून हाती गेला पण शेपूट अटकली. भीम म्हटला अरे मी तर काय तर डोक्यात पाणी तर झालं नाही तुझ्या? सुईच्या छिद्रातून हाती जाऊन शेपूट अटकते असं कसं काय? ते म्हणले बघ महाराज येतील तो तुझे उत्तर देतील. चौथा व्यक्ती येतो आणि चौथा व्यक्ती येतो, तो म्हणतो की 4 व्यक्ती एका मोठ्या दगडाला ढकलत होते, पण 4 व्यक्ती कोण ढकलत नव्हते. पण एक साधू येतो, आपल्या अंगावर उपरणातला एक धागा काढतो आणि त्या दगडाला गुंडळून फेकून देतो. असं केल्यानंतर युधिष्ठिर महाराज म्हटले आपल्या डोक्याच्या बाहेर आहे, मारपीट करणं बाकीचं कार्य आपल्याकडे, हे उत्तर. मग युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं का रे भीम याचे तू समस्या सोडवलं नाही का? हे असे कसं काय बसले? नाही म्हणले महाराज मला काय सोडत येणार, तुम्ही सोडा. म्हणजे काय रे बाबा तुझं काय काम आहे, तू कसं काय आला? मला महाराज काय पहिला प्रश्न होता, एक व्यक्ती आला त्याने विहिरीतून बकेटातलं पाणी काढलं, 7 मटक्याला भरलं, पण 7 मटके जेव्हा बकेटाला भरायला गेले तर ते बकेट अर्ध भरलं ना. याचं कारण काय? ते युधिष्ठिर महाराज म्हणले कलियुगाचा परिणाम आहे की 2 आईबाप 5 पोरांना जगू शकतात, पण 5 पोरं आपल्या 2 आईबापाला जगू शकत नाही. हे कलियुगाचं पहिलं लक्षण आहे. म्हणून नाही का हे तुला ते कारण सांगितलं जाते की 5 पोरं 2 आईबापा 5 पोराला पोचतात, पण 5 पोरं एका आईबापाला जगू शकत नाही. आज मी नरनगरला 2012 पासून प्रीचिंग करतो. इथं निरामय वृद्धाश्रम आहे. मी जेव्हा जायचो तिथं जगन्नाथ मंदिर, आता तर खूप गर्दी झाली, तिथं 2-3 जोडपे म्हातारे लोक. मी असं वृद्धाश्रमामध्ये जाऊन थोडंसं मला साक्षात्कार होतो म्हणून मी जात असतो. घरात आपण सुखसुविधात राहिलो ना आपल्या जगातलं दुःख कळत नाही. आणि तक्रार करण्याची जी मेंटॅलिटी राहते ना ती नष्ट करायचं असेल आणि इगो वाढला असेल तिथं जाऊन यायचा. एक तर सिव्हिल हॉस्पिटल नाही वृद्धाश्रममध्ये, हे मला त्या गोष्टीतून मी जात असतो, पुस्तकं म्हणते. आणि गेल्यानंतर मी घेईन आता गीतेच्या पुढच्या श्लोकामध्ये घेईन, तर ते गेल्यानंतर एक पाहिलं की सगळं दुःखी येतं आणि सगळ्यात जास्त एज्युकेटेड लोकांचेच मुलं तिथं, आई वडील तिथं राहतात मुलांचे. म्हणजे सांगायचा मुद्दा की 5 पोरं सुद्धा एका आई वडील, हे पहिलं लक्ष. दुसरं त्याने सांगितलेलं आहे ज्या कुंपणाला शेत केलंय तेच कुंपण शेताला खालंय. याचं कसं समजायचं? ते म्हणले कलियुगामध्ये जे राज करता तुम्ही ज्यांना निवडून देतात ना तेच राज करता तुमचं शोषण करते. हे कलियुगाचं दुसरं लक्षण सांगतात ते. बघा आपण इलेक्शनमध्ये सगळ्यांना मतदान करतो, पण तेच नेता काय करतात, तुम्हाला इन्कम टॅक्स लावून बाकीच्या गोष्टी लावून तुम्हाला काय करतात, शोषण. म्हणून आपलं शास्त्र एवढं प्रॅक्टिकली आहे आणि एवढं डे टू लाईफमध्ये आपल्याला हेल्प करतं आहे की त्याच्यातून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो. हे दुसरं, याच्यावर वेगळं प्रवचन होईल. हा दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट त्याने सांगितलेलं आहे की सुईच्या छिद्रातून हाती जातो शेपूट अटकते. युधिष्ठिर म्हणतात राजा हे तुझ्या उत्तर असं आहे, कलियुगामध्ये लोक इंद्रियतृप्तीसाठी नको ते खर्च करतात, पण धार्मिक क्रिया करायचं असेल तर त्यांना दक्षिणा देताना त्यांची शेपूट अटकून जाते. मध्यंतरी आमचे एक पोलीस अधिकारी मोठे XYZ ते येतात मंदिरात, त्यांच्या मित्राचं मुलाचं लग्न होतं एक्सप्रेस इनमध्ये. त्या लग्नामध्ये 2,500 लोक होते. प्रत्येक लेडीजला पैठण साडी होती, पैठणी साडी बरं, 4-5 हजाराची असावी. आणि प्रत्येक व्यक्तीला रेमंडचा सूट होता. आणि जेवणामध्ये व्हेजिटेरियन कमीत कमी 20-22 आयटम. ती थाळीच होती काहीतरी 1,850 रुपयाची थाळी होती. दारू प्रकारचं किती खर्च केले. आणि हे सगळे काय डिस्कशन करत होते, याच्याकडे पैसा किती असेल ना, हा खर्च किती करतो. आणि त्यालाच व्यक्तीला ते भक्त डोनेशन मागायला गेले जन्माष्टमीला, अहो तुम्ही काहीतरी पावतं, 500 रुपये दिले, खुशेच ना तू. तर म्हणलं प्रभूजी असं आहे, मी त्या कार्यक्रम मला ती व्यक्ती भेटली. मग सांगायचं काय, ते सुईच्या छिद्रातून हाती जातो पण शेपूट अटकते. हे तिसरं लक्षण. चौथं लक्षण काय सांगितलेलं आहे की साधू 4 लोक धक्का देत होते पण नाही, आणि एक साधून धागा. ते म्हणले कलियुगामध्ये सगळ्याचा अहंकार एवढा मोठा आहे की कोणी आपल्या धक्का देण्याचा प्रयत्न करू. आता सर तुम्ही ट्रॉफिकला बघा, माझी गाडी पुढे माझी, कोण इगोला मानण्याचंच नाही की तुझी जाऊ दे बाबा, तुझं गाडो पहिले जाऊ दे, माझं घोडं मागं राहू दे. नाही, मी घुसवणार म्हणजे घुसवणार. आताच मी रस्त्याने येताना मी हे विचार करतो किती गाडो आपल्या गाडो घुसायचा प्रयत्न करतो. जसं आमच्या सह्याद्री हॉस्पिटलच्या बाजूला एकदम फालतू, कोणाची कोणाला कदर नाही. सांगायचं मध्ये अहंकार तिथं नडतो, मी कसं काय माघार घेईन.
पण साधू जो साधना करतो, सेवा करतो, तो कलियुगामध्ये अहंकाराला कंट्रोल करू शकतो आणि आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून तो संबंध चांगला करू शकतो. हे कलियुग आहे. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की कलियुगामध्ये कलप्रधान आहे, भांडण करणं, हिपॉक्रेसी हे त्याचं प्राधान्य आहे. आणि त्याच्यामध्ये नॅचरल इनबिल्ट म्हणजे काय, जसं इनबिल्टला मराठीमध्ये काय म्हणतात, जन्मताच ती गोष्ट त्याच्यामध्ये आहे. लहानपणापासून तर संध्याकाळी भांडण करणं, कपट करणं, द्वेष करणं, आणि तेच कलियुगाचं लक्षण. इथं दुर्योधन काय म्हणतो, पश्यंता पांडुपुत्रांना, त्याच्यामध्ये कलियुग. म्हणून आचार्य सांगतात की सत्ययुगामध्ये देव आणि दानव 2 ग्रहामध्ये होते, दोघांचा वेगळं आणि ते 2 ग्रहामध्ये येऊन भांडण करायचे. सत्ययुगानंतर त्रेतायुगामध्ये आल्यानंतर पृथ्वीमध्ये एका ठिकाणी युद्ध कर, राक्षस आणि देव एकच आले. जसं रावण आणि रामचंद्र पृथ्वीवर एकत्र आले. कधी? त्रेतायुगामध्ये. द्वापर युगामध्ये परिवारामध्ये एकत्र आले, जसं पांडव आणि कौरव एकच परिवारामध्ये कलय. आणि कलियुगामध्ये विशेष करून आपल्या हृदयामध्येच आपले कलियुग असलेले आहे. आपल्याला दुसरीकडे दुश्मन शोधण्याची गरज नाही. आपल्या हृदयामध्येच आपले मोठे दुश्मन बसलेले आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मात्सर्य आहे. आपण जगावर कंट्रोल करू शकतो, पण आंतरिक गोष्टीवर आपण जगावर विजय प्राप्त करू शकतो, पण आंतरिक गोष्टीवर आपण नाही का विजय प्राप्त करू शकत नाही. आपण हातबल होतो का नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी राग येतो, अहंकार येतो, ईर्ष्या येते, द्वेष येतो, तुलनात्मक करण्याची भावना निर्माण होते. तुमच्याकडे होतं का नाही? होतं का नाही? का आमच्याकडेच होते? हां, होतं ना. इनबिल्ट. ऑफिसमध्ये गेलं, एकूण एकाला पाहून जेलसी, बॉसचे असो, शेजारी एखाद्यानं मागून आला त्याला परमिशन दिलं, जे चापलुशी करतात, तोंड चोपडे असतात ना, असे सगळीकडे ते. सांगायचा मुद्दा की कलियुगाचं मूर्तिमान स्वरूप ह्या कलियुगामध्ये दुर्योधन होता. आणि तो दुर्योधन काय सांगतो, पश्यंता पांडुपुत्रांना. बघा, त्यानं भांडण निपटायच्या ऐवजी काय म्हणतो, द्रोणाचार्यामध्ये 2 गोष्टी करायला होतो. एक तो त्याच्यामध्ये द्वेष टाकतो. कोणता द्वेष टाकतो? द्रुपद पुत्रेना, तुमच्या दुश्मनाचा पुत्र आहे, म्हणजे ते काय केलं, त्यानं द्वेष निर्माण केला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, तव शिष्येने धीमता, तुमचा उदार भाव आहे ना, तुमचा उदार भाव आहे, तुमच्या जीवाला नाही का बेतलेला आहे, आणि त्याला तुम्ही शिकवतात. म्हणजे कलियुगामध्ये जे भांडण करणारे असतात ना, ते काही बोलत नाही, पण काही बोलले असं गपचिप करून जातात. पारिवारिक असू द्या, राजकीय असू द्या, काय बोलते ना भरोसा नाही. याचा तर खूप लोक आमच्याकडे येऊन बोलतात ना, अहो मी काहीच बोललं नाही, मी अचानक असं थोडंसं काहीतरी बोललं आणि त्यानंतर पेटलं. त्याला काय माहिती होतं, हे बऱ्याच दिवसानं दाबलेलं होतं, ते तुझ्या त्या शब्दामुळं बाहेर पाडणार होतं. म्हणून जेव्हा असे तापलेले असतात ना, सोड्याची बॉटल आहे, नुसतं स्पर्श केले की हलवले तरी बाहेर येते. आणि काही पाण्याच्या बॉटल असतात, त्याला किती हलवा काहीच फरक पडत नाही. त्याचे 2 कॅटेगरी, एक तर निर्लज्ज असेल, नाही तर दुसरं म्हणे जाऊ दे ना, काय फरक पडतो. हां, पण याच्यामध्ये आपण कोणाच कॅटेगरीमध्ये मोडतो हे आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून आपण पाण्याची बॉटल राहिलं पाहिजे. आपल्याला कोणी किती चिडू, कधी दुसऱ्या कच्च्या कानाच्या राहून आपण कधीच कलह नाही करायचं. कलह केल्यानं काय होतं माहिती आहे, आपली मानसिक आणि शारीरिक ताकद जाते, समोरच्याला काही फरक पडतो का नाही माहीत नाही, आणि समोरच्याला बी त्रास होऊन जातो. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी ह्या गोष्टी खूप अनुभवल्या की व्यक्तिगत कॉम्प्रोमाइज करीत चला, ॲडजस्ट करीत चला, मागे येत राहा. इगो धरून चालताना तर त्याचं नुकसान आपल्याला होणार नाही. ते द्वेषामुळं काय होतंय, अरे एक विचार केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. मी माझ्या जीवनात एक विचार, आपलं आयु किती आहे, 60 वर्ष 70 वर्ष, त्याच्यातले मिनिमम 40 वर्ष गेली, राहिलं किती, 15-20 वर्ष. 15-20 वर्ष याच्यातच घालायचे का? याचा द्वेष करण्यासाठी, याच्याशी भांडण करण्यासाठी, याची निंदा करण्यासाठी, याच्या चुगल्या करण्यासाठी, किंवा नको त्याची तुलना करण्यासाठी, याच्यासाठी आपलं जीवन दिलं आहे का? म्हणजे आपण आपलं जीवनाची व्हॅल्यू आपण कुठं घातली पाहिजे आणि कुठं नाही आपल्याला कळायला पाहिजे ना. पण आपण अशा अनवॉन्टेड गोष्टीसाठी वेळ घालतो, त्याचा आपल्याला फायदा काहीच होत नाही आणि समोरच्याला होत नाही. ज्या फायद्याच्या गोष्टी, अध्यात्माची गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये, हे विचार केला मी अध्यात्माला गेलो, संबंधामध्ये किती इम्प्रूव्हमेंट केलं तर किती फायदा होऊ शकेल. म्हणून कलियुगामध्ये कलापासून वाचायचं, दंभापासून वाचायचं असेल तर इथं काय सांगितलं, पश्यंता पांडव पुतना आचार्य तव शिष्येने धीमता. आणि हे सांगण्यामागे असा की दुर्योधनाचा स्वभाव हा दाखवतो तो म्हणजे कलह करण्यासाठी होता. आणि अशा कलह करणाऱ्या व्यक्तीपासून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. जसं एक आईन्स्टाईन होते,
त्यांच्याकडे एक व्यक्ती आला, आपल्याकडे कोणी आला व्यक्ती बोलण्यासाठी, तर तुम्ही चाळणी लावली पाहिजे. जसं तुम्ही प्रत्येक गोष्ट घेताना चाळणी लावतात ना, धान्य घेताना बघतात तुम्ही, कपडे घेताना तुम्ही बघतात, सोनं घेताना तुम्ही बघतात, प्रत्येक गोष्ट चाळून घेतात, तसं तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासमोर एक अध्यात्म चाळून घेतलं पाहिजे पहिली गोष्ट. आणि दुसरं, तुमच्याकडे कोणी येत असेल ना, ते चाळून त्या व्यक्तीला चाळून घेतलं पाहिजे. जसे एक अल्बर्टाईन व्यक्तीकडे एक व्यक्ती आला, धावत आला, मला सर तुम्हाला मला काहीतरी सांगायचं. ते म्हणले थांब, तू जे सांगणार आहेस, माझ्या 3 कॅटेगरी आहेत, त्याच्यातून जर परिपूर्ण असलं मला, तू जे सांगणार आहे ते माझ्या फायद्याचं आहे का? नाही सर. तू जे सांगणार आहे तुझ्या फायद्याचं आहे का? नाही सर. तू जे सांगणार ते खरं आहे का? नाही सर. मग सांगतोच कशाला? काय आपल्याला लय सवय असते ना, कोणी काही बोललं की लगेच कानटाव करतात की माझ्याबद्दल, अरे त्याला काही काम धंदे का तुझ्याबद्दल बोलायला? उलट निंदा करीत राहिलं तुझं पाप धुवून चाललंय. कर बाई निंदा कर, कोणाला नाही. उलट निंदाचे तुकारामाचे अभंग सुंदर म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. का बरं? ती घाण साफ करते आपली, आणि म्हणून दुसऱ्याची निंदा आपल्या डोक्यात पाप घेण्यापेक्षा असं. तर याचा मुद्दा सांगण्याचं, आपल्याकडे कोणी आलं, आजकाल मी हेच लावलेलं आहे, भाऊ तुला काही विचार, तुला जेन्युइनली गायडन्स पाहिजे का तू खाली माझं डोकं खराब करायला येतो? माझ्याकडे एक कप्पल यायचं, आता येते ती कधी मध्ये येते, अमावस्या पौर्णिमेला येते ती भेट. काहीतरी झालं की ते येतात, आलं की आपण समजायचं आज काहीतरी याने मोठी कारनामे केलेली दिसतात. हां, जसं रात्री 11:30 एकाचा फोन आला होता, त्यानं देशभक्त होता तो पक्का, चपटी मारली होती त्यानं. हां, माहीत नसेल तुम्हाला चपट्या. चपटी म्हणजे देशी दारू, देशभक्त त्याला नाव देशभक्त आहे. 11:30 फोन आला मला. अरे नेमकं मला काय झोपेचा थोडा त्रास हो राहिला आजकाल. म्हटलं काय झालं? त्याचं पहिले बायकोचा आला, मला त्या वहिनीचा टाईम आहे का फोन करायचा, मग त्याचा आला. म्हणलं अरे याचं काहीतरी वाजलं. आणि मग 11:30 हां हो. म्हणजे तिथे विषय काय होता, कलह करण्याचं. म्हणून आपल्याकडे कोणी आलं की पहिलं हे विचारलं पाहिजे, तुझ्या फायद्याचं माझ्या फायद्याचं आहे. आणि नसेल ते तू पाहिलं का प्रत्यक्षात? हे जेव्हा फिल्टरला लावलं ना, तो पण भविष्यामध्ये येऊन तुमच्याकडे काही बकबक करणार नाही आणि तुम्हाला ऐकायची इंटरेस्ट नाही. पण आपल्याला ऐकायची इंटरेस्ट असेल ना, कचरा, तर आपलं डोकं खराब होतं आहे आणि कदाचित आपल्याला त्याच्याबद्दल गैरसमज होतो. वास्तविक तसं काहीच नसतंय. म्हणून कोणत्याही संबंधामध्ये भांडण होत असेल किंवा काही होत असेल, तर पहिली गोष्ट आर्ट ऑफ कम्युनिकेशनचा पहिला प्रिन्सिपल आहे की कोण्या व्यक्तीबद्दल त्याच्याशी जाऊन मोकळेपणे बोला आणि त्याला सांगा की तुझ्याबद्दल असं वाटलं, मी असं ऐकलं, किंवा माझ्याबद्दल तुला काय वाटतं. जेव्हा तुम्ही बोलून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात ना, तर दोघांच्या फायद्याचं राहत आहे. पण मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज करतात, ते लांब ते पसरत जाते. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की इथे जो प्रिन्सिपल आहे, काय प्रिन्सिपल आहे? कलाचा. त्याच्यातून आपण वाचलं पाहिजे आणि लोकांजवळ संबंध जेवढा पुरतं तेवढे चाळणी ठेवली पाहिजे. तो रिकामा असू शकेल पण आपण रिकामे नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून इथे सांगितलं गेलं की ह्या श्लोकामध्ये दुर्योधन द्रोणाचार्याला 4 गोष्टीतून हे करू त्याला, साम दाम दंड आणि भेद. साम म्हणजे पहिल्यांदा त्यांना धन देऊन टाकलेलं, साम दान तर दिलेलंच आहे. भेद म्हणजे त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा. आता इथं ही जी नीती वापरली जाते ह्या श्लोकामध्ये, ते एक नीती वापरलेली भेद करण्याची. काय भेद करण्याची? तुम्ही जी दया दाखवतात ना पांडवांच्या प्रती, दृष्टद्युम्नाच्या प्रती, ती दया दाखवू नका. आणि शेवटी भेद नीती दाखवल्यानंतर आणि 3 गोष्टी इथं ते इंडिकेट करतात. 3 गोष्टी कोणत्या? एक तर वडिलाचं दुश्मन द्रुपद पुत्रेनं, दुसरं तुमचा शिष्य, आणि तिसरं तुम्ही जे तुमचे पांडव आहेत ना त्यांच्या प्रति स्नेह सौम्य दाखवण्याचा भाव आहे ना, तो दाखवू नका. त्यांच्यापणे कठोरपणे करा. याच्या पहिले तुम्ही सौम्यपणा दाखवला, सौम्यपणा हा तुमच्या घातक ठरलेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये इथे शिकायसारखं आहे की कोणी कच्च्या बुद्धीचे राहून कोणाच्या हाताचे रिमोट कंट्रोल घेऊन डिसिजन कधीच घेतले नाही पाहिजे. जेव्हा आपल्या जीवनाचे रिमोट कंट्रोल लोकांच्या हातात देतात आणि त्याच्या रिमोट कंट्रोलनुसार वागतात, तर आपल्यासारखा मूर्ख कोणीच नसतो. तो चांगला म्हणले तुम्ही चांगला, तो वाईट म्हणले वाईट. अरे नाही, तुम्ही स्वतःचे डिसिजन ऐकावे जनाचे, करावे मनाचे. कोणी किती काय सांगितलं
तर त्याचं लगेच नाही तर संबंध खराब होतात. आणि हेच इथे ह्या श्लोकांचं म्हणून आपण ह्या तव शिष्याने धीमता हे शिकलं पाहिजे. आणि श्लोकातून जे दुर्योधनाची वृत्ती, भले दुर्योधन मेला हो कलियुगामध्ये, पण त्यासारखे वृत्तीचे लोक आज बी आपल्याला पाहायला भेटतात. ह्या श्लोकातून आपण हे शिकू शकतो. आता श्लोक नंबर 4 मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अत्र सुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युधान विराटस्य द्रुपदस्य महारथ. तर इथे ह्या श्लोकामध्ये इथे या सैन्यामध्ये भीम अर्जुन याबरोबर शूर आणि महार धनुर्धर आहात. तसे युधान विराट आणि द्रुपद याप्रमाणे श्रेष्ठ योद्धा सुद्धा आहेत. द्रोणाचार्य बलिशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक युद्ध होते. दुर्योधन त्याचा उल्लेख विजयाच्या मार्गात अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्याच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतका शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीचा परिपूर्ण जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्याच्याशी केलेली आहे. तर ह्या श्लोकातून अर्जुनाची आपल्या दुर्योधनाची भीती त्याने व्यक्त केलेली आहे. काय भीती व्यक्त केलेली आहे इथे त्याने पहिले दिलेलं आहे व्यूधान. आता व्यूधान कोण होता हे पहिले आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. जास्त डीप चाललंय का वरचीवर घेऊ हां श्लोक. हां तर तुम्ही पहिला जो शब्द बघा व्यूधान, हा व्यूधान कोण होता? सात्यकी होता, त्याचं नाव सात्यकी. हा भगवान कृष्णाचा अनन्य दास्य भावामध्ये सेवक होता. आणि दुसरं तो अर्जुनाचा शिष्य होता धनुर्विद्यातला. आणि सात्यकीचा शिष्य कोण होता? अभिमन्यू होता. अभिमन्यूला त्याने स्पेशली युद्धकलेचं ज्ञानच दिलं होतं. आणि म्हणून ह्या जो सात्यकी होते भगवान कृष्णाच्या प्रती अनन्य त्याचं प्रेम होतं. आणि दास्य भावामुळं भगवान कृष्ण जिथे जिथे जाते तिथे तिथे तो सोबत जायचा. आता इथे युद्धधानाचं वर्णन करण्याचा उद्देश काय दुर्योधनाला? त्याला माहीत होतं की भगवान कृष्ण मोठा अडथळा नाहीत, कारण की महाभारताच्या युद्धाच्या पहिले जेव्हा युद्ध ठरलं होतं तर भगवान कृष्णाने प्रतिज्ञा काय घेतली होती? ह्या युद्धभूमीमध्ये मी अस्त्रशस्त्र काही उचलणार नाही, मी निहत्ता राहून त्या युद्धामध्ये रथ चालवणार आहे. पण जो सात्विकी होता त्याच्याबद्दल विशेष होतं. याचं कारण असं होतं की भगवान कृष्णाने आपली नारायणी सेना कोणाला दिली? कौरवांना दिली. पण पांडवाच्या बाजूला कोणीच नव्हतं. म्हणून सात्विकीने एक विचार केला, एक तर भगवान कृष्ण स्वतः चाललेले, माझे स्वामी चाललेले, आणि दुसरे जे माझे गुरु आहेत, कोण गुरु आहेत माझे? अर्जुन. मग त्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे. आणि याचा प्रसंग दुर्योधनाने ते नाव घेण्याचा मागचा उद्देश असा की जेव्हा भगवान कृष्ण शांतीदूत होऊन आले आणि संधी करण्याचा प्रयत्न केला, भगवान कृष्णाने दुर्योधनासमोर किंवा धृतराष्ट्रासमोर एकच आट ठेवली. काय आट ठेवली? की तुम्ही पांडवांना भरपूर काही राज्य नका देऊ. पूर्वी गीता खाली नका ठेवू, पाय मांडीव ठेवा. तर भगवान कृष्णाला विषय काय चालतो की तिथे जेव्हा संधी दूत होऊन शांतीदूत भगवान कृष्ण गेले होते तर भगवान कृष्णाने 5च गोष्टी मागल्या, आपल्या 5च, की 5 गावं द्या पांडवांना, 5 गावामध्ये संतुष्ट माने. तर दुर्योधन काय म्हटला? सुईच्या छिद्रा एवढी सुद्धा मी जागा देणार नाही. किती? सुईच्या टोकावरली एवढी सुद्धा मी जाणार नाही. एवढा त्याचा अहंकार होता असं आचार्य म्हणतात. मध्वाचार्य त्यांचा महाभारत तात्पर्य निर्णय, त्याच्या अंगावर कोणी छेतीर धरलेलं सुद्धा आवडत नव्हतं, एवढा अहंकार होता. मी उन्हात तळपळेल पण माझ्यावरती कोणी नसलं पाहिजे. काय? माझ्यावरती, म्हणजे अहंकार किती होता त्याचा. दुसरं ते सांगतात की तू जेवण केलं ना, एका प्लेटमध्ये एकदाच घास घातला तर पुन्हा ते डबल खात नाही, ती उष्ट आहे. उष्ट कोणाचं? तुझंच आहे ना भाऊ. त्याचा अहंकार एवढा होता. आज बी एक जयपूरचे राजा होते, ते असे जेवणाला बसले ना तर तुम्ही केसर असताना केसरचं पाणी केलेलं असायचं, तर प्रत्येक घास खाताना ते पहिले केसरमध्ये हात धुवायचा, केसरच्या पाण्यामध्ये, नंतर घास खायचा. मी त्याचं राजा मानसी नाही, त्यांनी जे गाड्या लावल्या होत्या ना कचरा साफ करायला, रोल्स रॉयल, त्याची हिस्ट्रीमध्ये वाचलं. म्हणजे त्याला एवढं होतं की पुन्हा तो हात नाही का उष्टा झालाय तर मी असं साध्या पाण्यात नाही धुणार, कोण्या पाण्यात धुईन? आपल्याला पाहायला भेटत नाही, तो हात धुवायचा. काय ऐश्वर्य असेल त्यांचं, एवढा इगो म्हणजे अहंकार होता त्या व्यक्तीचा. तर इथे दुर्योधन
सात्यकीला त्या बघितल्याबरोबर, कारण त्यावेळेस त्या संधिमधामध्ये तो नकार दिल्यानंतर दुर्योधनाला एवढा राग आला आणि त्याने बाहेर गेला. आणि बाहेर कोण गेला त्यासमोर? चांडाळ चौकडी. ते तेव्हापासून मन पाडलेले. चांडाळ चौकडीमध्ये कोण आहे? दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण. ते चांडाळ चौकडी तेव्हापासून ते नाव इथपर्यंत झालेले. तरी चांडाळ चौकडी बाहेर गेले आणि काय प्लॅनिंग करू? सैळ जमिले आणि वासुदेव कृष्ण आहेत ना, यांना बंदिस्त करायचं. आणि ही बातमी सात्यकीने विचार केला की दुर्योधन अशा भावनेत बाहेर गेलाय, याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी कपट आणि हा काहीतरी वेगळं करतोय. आता मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि ही बातमी येऊन सात्यकी युधान नाही का भगवान कृष्णाला सांगतो. त्या सभेमध्ये भगवान कृष्ण वॉर्निंग देतात. कोणाला? धृतराष्ट्राला आणि कौरव सभेला. गेल्यानंतर सगळेजण तिथे दुर्योधनाची निंदा करू लागले, प्रश्न करू लागले की विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याला हे माहीत नाही की जे भगवान कृष्ण आहेत कोणी साधारण व्यक्ती नाही, त्याला बंदिस्त करणं शक्य नाही. आणि तो प्रसंग पूर्ण घडलेला आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की त्यामुळे ते युद्धानाचं घेतलं. दुसरं कारण असं आहे की युद्धानानं जर घेण्याच्या पहिले जेव्हा युद्ध ठरलं होतं तर बलरामजीचा विरोध होता त्या गोष्टीला की युद्ध करू नका, शांतीनं मिटवा, हे तुमच्यासाठी सगळं. त्यावेळेस सात्यकी म्हटलं की दादा, तुम्ही जे ज्ञान आम्हाला सांगतायत, तुम्ही ते ज्ञान तुमच्या शिष्याला का सांगत नाहीत? त्यांचा शिष्य कोण? बलरामजीचा दुर्योधन होता. आणि म्हणून भगवान कृष्णाच्या प्रती एवढं सात्यकीचं प्रेम होतं की ते बलराम दादाची भांडत होते. म्हणून दुर्योधनाने नाव घेण्यासाठी युद्धानाचा सुरुवात केली. तिसरं कारण सांगतात ते की पांडवाच्या प्रती त्याचं विशेष प्रेम होतं आणि अर्जुनाच्या प्रती विशेष प्रेम असल्यामुळं युद्धदान ह्या युद्धभूमीमध्ये कोणत्याही प्रकारची कसरत सोडणार नाही. म्हणून दुर्योधनाने कोणाचं नाव घेतलं? युद्धदानाचं घेतलं. दुसरं विराटस्य. आता विराटाचं नाव घेण्याचं कारण का? की 12 वर्षे अज्ञातवासात राहिल्यानंतर 1 वर्ष अज्ञातवासामध्ये विराट राजाच्या सभेमध्ये याच्यामध्ये राज्यामध्ये 5 पांडव राहिले होते. एवढं राहूनसुद्धा ह्या विराट राजानं कुठेही खबर कळू नये. आणि जेव्हा 13 वर्षाचा अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी जी बातमी लीक केली, कशी केली विराट राजाची? की त्यांना कळालं की हे कोणी साधारण नाही, तर हे 5 पांडव आहेत. आणि मग पूर्ण शरणागतून आश्रय दिला आणि ते म्हटलं हे राज्य तुमचंच आहे आणि तुम्हाला जी मदत लागेल माझी ती मदत मी तुम्हाला देईन. म्हणून विराट विशेष करून पांडवांचे स्नेही होते, प्रेम होतं. आणि त्याला दुसरं कारण असं होतं विराटचं की जेव्हा विराटची पुत्री होती उत्तारा, आणि उत्तारा तिला अर्जुनाने ती कोण होती? ब्रह्नाला होती. त्यानं डान्स नृत्य शिकवलं. जेव्हा अर्जुन नाही का स्वर्गात गेला आणि तिथे त्याला शाप देण्यात आला 1 वर्षासाठी, तू काय होशील? नपुसक. तर 1 वर्ष ब्रह्नता झाली ती. आणि झाल्यानंतर तिने उत्तराला ज्ञान शिकवलं. जेव्हा उत्तराला ज्ञान शिकवल्यानंतर 1 वर्षानंतर कळालं तो विराटला की अरे हे पांडव आहेत. तर त्याने आपली भीतीपोटी की मी यांना खूप काम दिलं, कष्ट दिलं, तर अर्जुनाला म्हटलं की जी माझी उत्तरा आहे ना, तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकार करा. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, एकतर पहिली गोष्ट ती माझी शिष्य असल्यामुळं मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही. दुसरं, माझं शिकवताना कधी तिच्यावर मन नाही गेलं, हे समाजाला मन किती नियंत्रित होतं, म्हणून मी तुमच्या कन्येशी लग्न करू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट ते म्हणतात की शिष्य आणि गुरु हे पिता पुत्रा समान असतात. आता कलियुगामध्ये तर ते बटुकनाथ बिहारचा आता तर किती आहे, टीचर स्टुडंट पळून जातो की स्टुडंट टीचरला घेऊन पळतो, हा कलियुगातला पर्व आहे, तो विचार नाही जाणार. पण एवढं होतं नियंत्रण. आणि ते म्हणले समाजालाही दाखवायचं होतं की माझं इंद्रिय किती निग्रह होतं. म्हणून हे विराट राजा, तुम्हाला जर द्यायचा असेल तर तुमची कन्या मला पुत्रवधू म्हणून द्या, आणि माझा जो पुत्र आहे कोण, अभिमन्यू, त्याच्याशी लग्न लावा. आणि मग आपले नातेसंबंध. राजे महाराजे लग्न का, छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 लग्न का केले? त्याचा मेन उद्देश असा होता की महाराजांना बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्या लोकांचा जास्त त्रास होता. तुम्ही त्यांची जर हिस्ट्री वाचली तर सगळ्यांशी दुश्मनी होऊ नये म्हणून महाराजाने, विशेष करून जिजाबाईची इच्छा होती की सगळ्यांशी संबंध जो, आणि जेव्हा पारिवारिक संबंध होतात तिथं युद्धाचा कोणताही प्रसंग येत नाही, फॅमिली वातावरण राहत आहे. जसं आमच्या भक्त होता, तो लग्न काय, त्याला वाटलं सख्या बहिणी सखा जावा त्यात, तो गेला उत्साहानं की बा मला काही आश्रममध्ये मन लागत नाही, लय त्रास होतो, सकाळी उठणं, डबा बनवणं, हे आपल्याला काय जमणं, मी लग्न करतो
भावाची मेवणी माझी खूप काळजी करते, खूप चिंता करते, मला गरम गरम खाऊ घालते. इथं तर चपात्या वेशिळ्या आपल्या चांबड्यासारख्या असतात. असं काही नावं ठेवायचा चपात्या कारण त्या टायमाला आम्हाला चपात्या लाटायला लागायच्या 2006-07ला. तो होता गेला. त्याला वाटलं सख्या बहिणी सख्या जावा, आणि मोठ्याच म्हणजे भाऊजीने सेटिंग लावली की अरे जा घेऊन हिला नका डबा. ती बी म्हणायची मी काही कुकिंग केलं नाही, तू जा घरी आणि त्याला पाहुण्याला खाऊ घाल. आणि हळूहळू गरम चपात्याचा प्रभाव एवढा झाला की भाऊ म्हटला मला लग्न करायचं. लग्न केलं. सख्या बहिणी सख्या जावा झाल्या. 6 महिन्याच्या आत एवढे यांचे भांडण. तिला आणि म्हणते तू सासूसारखं मला काम सांगतीस. ती म्हणते तू घरात रिकामी जरा, तुला काम करायला काय प्रॉब्लेम होतो. दोघा भावांचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण सख्या बहिणीचेच भांडणं चालू. ते माझ्याकडे आला म्हणला इथं जर चपाट्या लाटल्या असत्या ते हे दिवस पाहिलं. म्हटलं तुम्हाला ते सांगत होतं ना भाऊ, पण तू ऐकलं नाही, त्याला मी काय करू. मग आणि 2-4 वेळा झाल्यानंतर एक दिवस ते दोघं गेले जावई. मला अहो तुमच्या पोरीले भांडतात. बाप तिकून चप्पल घालून मला खेटर खाली हानी तुम्हा दोघींना की तुम्हाला दुसऱ्या नाही. पण हे विषय कुठून गेला. कल म्हणजे पारिवारिक संबंध, पण तरी कल होतात. तर इथे विराट महाराजांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्याने नातेसंबंध म्हणून इथे विराटाने काय केलं, अर्जुनाच्या पती आपली पुत्रवधी आपली कन्या त्यांना सून म्हणून देऊन टाकले. म्हणून विराटाचं नाव घेतलं. आणि तिसरं नाव घेण्याचं कारण द्रुपद. द्रोणाचार्याला मागच्या सुलात तर जखम असते ना ती वरचीवर, कधी कधी खापल्या निघत नाही ना, तर समोरचं काय करतो आणखीन काहीतरी खापल्या काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून इथे द्रुपद घेण्याचं कारण असं होतं की लाक्षागृहामध्ये पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे लाक्षागृहामध्ये बातमी काय पसरली की आता 5ही पांडव जळून खाक झाले. कसे झाले खाक, त्याचं कारण असं होतं की ज्या दिवशी जाणार होते त्या दिवशी विदुरजीनं मलेच्छ भाषेमध्ये काय सांगितलं माहिती आहे का, की ते लाक्षागृह आहे. आता त्या राधागोविंद महाराज एका प्रवचनामध्ये सांगतात ती मलेच्छ भाषा कोणती माहिती आहे, आजची इंग्रजी भाषा. म्हणजे युधिष्ठिर महाराजाला येत होती बरं, असं महाराज म्हणतात बरं, महाभारतामध्ये मेन्शन नाही तसं. आणि मलेच्छ भाषा सांगितल्यानंतर विरेचन हा त्याचं रक्षण करणार होता. आणि मग भीमानंच आग लावली आणि त्याच्यातून सटकन निघाल्यानंतर दैवबस तिथे एक भिलीन आणि 5 पुत्रासोबत त्या वरांड्यामध्ये झोपलेले होते. आणि झोपल्यानंतर सकाळी ती जळून खाक झाली, तिची बॉडी अर्धवट जळाली होती. जेव्हा हे कौरवांना कळालं की अरे जळून खाक झाले, त्यांना बाहेरून तो आतून एवढा आनंद झाला काही कल्पनाच नाही. पण बाहेरून काय केलं, दुःख व्यक्त करत गेले. आणि सगळीकडे बातमी काय पसरली की पांडव वारले, कुंती वारले. आणि ही बातमी भगवान कृष्णाला आणि बलराम ते पण शोक करू लागले. पण द्रुपद राजाला वाटत होतं की पांडव असे सहजासहजी मरणार नाही, कारण भगवान कृष्णाचं त्यांच्यावर विशेष अनुकंपा आहे, प्रेम आहे. आणि माझी जी कन्या आहे कोण, पांचाली द्रुपदी, मला अर्जुनाला द्यायचं. आणि अर्जुन असं वरती येणार नाही, मला तर काहीतरी विशेष करावं लागेल. म्हणून त्या द्रुपदाने जे मत्स्य होते, कसे मछली होते, पाणी जे फिरणार तेलाचं त्याच्यामध्ये ठेवून ते जो बाण आहे धनुष्य भेद करायचं डोळ्याचा, तर त्याच्यामध्ये एकमेव अर्जुन हे लक्ष्य काय भेद करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. म्हणून द्रुपदनं काय केलं माहिती आहे का, ते सोयीवर ठेवलं. आणि ठेवल्यानंतर सगळे हातबल झाले. हे 5 ब्राह्मणापैकी एक ब्राह्मण आला. दिसताना तर बॉडी सैत्र्याची दिसते, पण जानवं घेतलंय. हे कोण आहे, सगळे म्हटले आतापर्यंत सगळे, आणि हा ब्राह्मण काय करणार. पण हा ब्राह्मण त्यांना काय माहिती का, साधारण ब्राह्मण थोडी, त्याला टंकार फोडली आणि एका पहिल्या बाणामध्ये भेद केल्यानंतर घेऊन गेले ब्राह्मण कोणा द्रुपदीला. आणि गेल्यानंतर द्रुपद राजाला वाटलं हे 5 आहेत, माझ्या कन्याला घेऊन इथं दरिद्री आणि माझी कन्या राजकन्या. तिने हे चॉईस नाही केलं. आजकाल आपण किती चॉईस करतो. द्रुपद महाराजाने काय पाहिलं, प्रॉपर्टी नाही पाहिले, त्याचे गुण पाहिले. आपण पहिले प्रॉपर्ट्या बघतो मुलींच्या लग्नासाठी. लोकांचा प्रभाव पाहू नका, स्वभाव पहा लग्न करताना, पोरीचा किंवा पोराचा. इथं प्रिन्सिपल विषयाला सोडू नये, पण सांगायचा मुद्दा असा आहे की प्रभाव कमी जास्त होऊ शकतो. आज धन आहे, वाईट मार्गाला लागलं की धन आपोआप जात आहे, कारण धन एवढं पॉवरफुल आहे. आमच्या गावात एक श्रीमंत व्यक्ती होता, त्याला 2च पोरी होत्या. मास्तर होता आणि कमी 45 एकर जमीन होती पाण्याखालची, किती, आणि 2
माळवाद्याचे घर, आता माळवाद्याचे मला माहीत नाही इकडे काय शब्द आहे, लाकडाचे खाण्याचे घरं म्हणतात आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये. ते घरं होते माडी टाईप, एवढं होतं त्याने, आणि मोठा बांगला बांधला होता. पण भाचाच होता, सक्काच भाचा होता. पिऊन 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 आता हार्डली 8 एकर जमीन ठेवली. कारण आणि त्या दोन्ही पोरी गरिबाच्या घरी गेल्या, आणि श्रीमंत घरात नाही का घर जावाई होता तो. त्यांनी काय केलं, त्याचा स्वभाव नाही पाहिला, त्याचा प्रभाव पाहिला, आणि त्या प्रभावामुळे नुकसान झालं होतं. म्हणून लग्न करताना आपल्याला, कारण धन येत राहतं, उद्या गरीब जराला दिलं पण तो धन कमवून नाही का खूप कम, पण स्वभावामध्ये स्वभाव चांगला पाहिजे, गुण चांगला पाहिजे. आणि इथे विराटाने द्रुपदने काय केलं माहिती आहे का, पहिली गोष्ट पाहिले की हे ब्राह्मण आहे, त्यांनी दिलं, आणि जाताना सांगितलंय जा, हे माझी कन्या नेमकी राहती कुठे, तिची अवस्था काय. आणि गेल्यानंतर सांगितलं की कोणी साधारण आहे, 5 ब्राह्मण आहे, त्यांची आई आहे, पण त्यांनी वाटून घ्यायला सांगितलं. हे आणलं, माझ्या मुलीला कसं काय वाटून घेतात तुम्ही, आणि मग तुमचं परिचय काय, तर परिचय सांगितलं 5 पाहुणा. मग वेदव्यास आले, नारद मुनी आले, त्याने सगळं समजून सांगितलं की कन्या कोण होती. तर द्रुपदीचं पुढे मी घेणार एपिसोड सगळा त्याच्यामध्ये. तर सांगायचा मुद्दा असा आहे की त्यापासून द्रुपदचं विशेष प्रेम कोणावर होतं, पांडवांच्या प्रती होतं. म्हणून इथे दुर्योधनानं कोणाचं नाव घेतलं, विराटस्य घेतलं. आणि काय सांगितलं एक शब्द, महारथा. महारथा म्हणजे महान आहेत, हे काही साधारण रथी नाही. त्याच्यामध्ये 4 कॅटेगरी येतात, एक अर्धरथी, रथी, महारथी आणि अतिरथी. अर्धरथी म्हणजे काय, दुर्बळ व्यक्तीशी युद्ध करणारा. रथी म्हणजे काय, एका टायमाला 2-4 लोकांशी युद्ध करणं. महारथी म्हणजे ॲट ए टाइम 10,000 लोक, आपलं 1000 लोकांशी युद्ध करू शकतो. आणि महारथी म्हणजे काय, ॲट ए टाइम 10,000 20,000 तेवढ्या लोकांपेक्षा जास्त लोकांची युद्ध करू शकतो, ही कॅटेगरी दिलेली. म्हणून याच्यामध्ये जो शब्द वापरला आहे, काय वापरला आहे, महारथा, म्हणजे एक व्यक्ती 20-20, 10-10 हजाराच्या पुढे लोकांशी युद्ध करू शकतो, म्हणून ह्या तिघांना वापरलेलं आहे. आणि वापरल्यानंतर पहिली लाईन घ्या. आता पहिली लाईन काय, अत्र सुरा महेश्वासा. अत्र सुरा म्हणजे काय की शूर आहे, तर कोणी साधारण नाही. तर म्हणून गीतेचा 18वाचा श्लोक नंबर 43 काढा. म्हणून तुम्हाला सगळ्यांना गीता घेऊन यायला सांगत असतो मी. 18.43 काढलं. तिथे सुरा ह्या शब्दाचा अर्थ डिटेल दिलेला आहे. काढलं 48. पान नंबर काय, पान नंबर 587 नाही 43 हां सॉरी 584 18.43. इथे सांगितलेले क्षत्रियाचे गुण काय सांगितलेले बघा. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व हे स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. म्हणून सुरा हे शब्द काय वापरलेला आहे, काय वापरलेलं आहे, क्षत्रियामध्ये एवढे गुण पाहिजे, आणि एवढे गुण कोणामध्ये होते, ह्या लोकांमध्ये. म्हणून सुरा हे शब्द वापरलेले आहे. कोणता वापरलेला आहे, तो कोणते एकदा ध्यानात ठेवा, एकदा रिपीट करा. कोणते, शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, नेतृत्व या स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात, एवढे गुण त्यांच्यामध्ये होते, म्हणून सुरा शब्द वापरलेला आहे. आता पुढचा शब्द पाहूया. काय पाहूया, भीमा अर्जुना समायुधी. भीमा अर्जुन समायुधी म्हणजे काय. आता अर्जुनाचं इकडे लक्ष द्या. गीता झालं काढलं तुम्ही. इथे दुर्योधनाने, अर्जुना हा सगळ्यामध्ये उत्साही आणि सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती होता. तो दुर्योधनाने स्पेसिफिक अर्जुनाचं नाव घेण्याचे पहिले, अर्जुनाचं घेण्याच्या ऐवजी भीमाचं का घेतलं, हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. का बरं भीमाचं घेतलं, तर पहिलं कारण सांगतात की ह्या युद्धामध्ये अर्जुनामध्ये जोश नव्हता. युद्धभूमी आल्यानंतर अर्जुनाचा उत्साह काय झाला, तर हातबल झाला. पण भगवान कृष्णाने गीता सांगून काय केलं, त्याला उत्साह दिला. पण पहिल्या दिवसापासून, कधीपासून, लहानपणापासून हा भीम आमच्याशी युद्ध करायला अति उत्साह होता. आणि त्याच्यापेक्षा जास्त कधी उत्साह निर्माण झाला, जेव्हा अचस सभामध्ये भीमानं काय प्रतिज्ञा घेतली होती की मी भीम दुर्योधनाच्या मांड्या तोडीन, दुःशासनाचा छाती फाडून त्याचं रक्तपान करीत. आणि ही प्रतिज्ञा घेऊन तो सारखा वारंवार स्वतःला काय करायचा, आठवण करायचा. आणि जेव्हा तो वनवासात होता, मोठमोठ्या डरकाळ्या फोडायचा, आवाज फोडायचा,
आणि मोठमोठे झाडं उपटून फेकायचा, त्याला एवढा क्रोध असायचा. म्हणून भीमाच्या प्रती साहजिक दुर्योधनाच्या प्रती ईर्ष्या होता, दोष होता. आणि त्यापेक्षा जास्त युद्धाकरणामध्ये याचं होतं. आणि याचं कारण असं, जेव्हा भीम मोठी डरकाळी फोडायचा, आवाज करायचा, तर ते युद्धभूमीतले घोडे, हत्ती येऊन जे सैनिक होते ते मलमूत्र त्याग करायचे. आणि ज्या गर्भवती स्त्रिया असायच्या त्यांचा गर्भपात व्हायचा. एवढं ती भयंकर त्याचे आक्रोश असायचा. कशाचा आक्रोश असायचा? बदल्याचा. की ह्या कौरवाने काय काय केलं, तर त्याचं 5 कारण सांगतात. आतेताई याने आम्हाला लहानपणी विष देण्याचा प्रयत्न केला. दुसरं, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. तिसरं, आमच्या पत्नीचं वस्त्रहरण केलं. चौथं, आमची संपत्ती घेतली. 6वं, आम्हाला अस्त्रशस्त्रानं मारण्याचा प्रयत्न केला. यानं नाना प्रकारचे प्रयत्न एवढे केले. मी एवढं करून, एवढं सहन करून सुद्धा धर्मराज युधिष्ठिरमुळं मी शांत बसतोय. आणि आज मला ती संधी भेटली आहे. त्या संधीला मी काय करीन, त्या संधीचा पूर्ण मी उपयोग करीन. म्हणून त्याच्यामधला जो आवेश पाहून दुर्योधनाने भीमाचं नाव पहिले घेतलं आणि सेकंड नाव कोणाचं घेतलं? अर्जुनाचं घेतलं. म्हणून इथं आचार्य सांगतात की याच्यामध्ये त्या प्रतिज्ञाला विशेष करून अर्जुना, आणि म्हणून अर्जुना एवढा मोठा अडथळा नव्हता जेवढा अडथळा भीम होता. आणि भीमानंतर अर्जुनाचं का घेतलं? कारण की याच्या पहिले जेव्हा वनामध्ये पांडव वनवासात होते त्यावेळेस एक दिवस दुर्योधनानं काय केलं माहिती आहे का? द्वेष, ईर्ष्या, जलसी निर्माण करण्यासाठी यांनी काय केलं माहिती आहे? लवाजमा करून नाही का जे काम्य वन होतं त्या ठिकाणी गेले. आणि काम्य वनामध्ये गेल्यानंतर तिथे यक्षाने या कौरवांना हरवलं होतं. आणि यक्षानं हरवल्यानंतर सगळ्याला बंदिस्त करून टाकलं. कोणाला? दुर्योधनाला. आणि दुर्योधनाला बंदिस्त केल्यानंतर काही सैनिक येऊन युधिष्ठिर सांगतात की दुर्योधनाला बंदिस्त केली. त्यावेळेस ही बातमी भीमाने अर्जुनाला कळते ना, सगळ्यात जास्त आनंद झाला. जे आपण नाही करू शकलं ते यक्षाने केले. त्या आनंदाच्या भरात एवढ्या उच्च मारल्या, चांगलं धन्यवाद युधिष्ठिर. तर त्यावेळी युधिष्ठिर महाराज म्हटले तसं नाही, इथे युधिष्ठिर प्रिन्सिपल सांगतात. ते युधिष्ठिर प्रिन्सिपल्स म्हणजे काय? ते म्हणतात की जेव्हा आपण पारिवारिक असतो तर ते 100 आहात आणि आपण 5 आहोत. आपण एकत्र जेव्हा आपले दुश्मन आपल्या परिवाराच्या व्यतिरिक्त बाहेर कोणी येत असेल तेव्हा आपण 100 आणि 5 वेगळे नाही, तर आपण किती आहोत? 105 आहोत. वेदव्यास म्हणतात, इथे एक नीतिशास्त्राचा कोट करतात. काय करतात? ते म्हणतात की जेव्हा तुमच्या आंतरिक कला असेल, ठीक आहे तुमची दुश्मनी असेल, पण जेव्हा दुसऱ्याशी लढाईची करायची असेल तुम्हाला, तर त्यावेळेस तुमचे वैचारिक मतभेद, म्हणून या शास्त्रात आहे विचाराची मतभिन्नता असावी पण मनाची मतभिन्नता नसावी. एकदा पुन्हा रिपीट. काय? विचाराची, तुमचे माझे विचार जमणार नाही, हरकत नाही, पण मनाची मतभिन्नता नसली पाहिजे. हां, आम्ही आता आमच्या मीटिंग्स होतात बरेच वेळ, वैचारिक खूप तिथं वादविवाद होता, पण मीटिंग संपल्यानंतर आम्ही जसे पहिले होतो तसेच पहिले नंतर. हे राजकारणी लोक असतात ना, वैचारिक भांडणं करतात ते, पण व्यक्तिगत मतभिन्नता एकत्र खातील, पार्ट्या जोडतील, एकूण घरी सुखदुःखाला जातील. तसं आपल्या पारिवारिक जीवनामध्ये, म्हणून मी नेहमी सांगत असतो, गीतेचं मी ज्ञान तर डायरेक्ट, पण एकच प्रिन्सिपल आहे, व्यक्तीवर अटॅक करू नका. व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला, डोळा फोडू नका, काय करा? मोतीबिंदूचं ऑपरेशन करा. त्यामुळं फायदा होतो. तर इथे सांगण्याचा मुद्दा असा की युधिष्ठिर सांगितलंय की तुम्ही जाऊन सोडा. आणि भीमाला आणि अर्जुनाला इच्छा नसताना यक्षाशी भांडले आणि यक्षाला भांडून दुर्योधनाला सोडवलं. आणि दुर्योधनाला ते अपमान वाटला की जे यक्षाला मी हरू शकलो नाही, ह्या अर्जुनाने भीमानं हरवलं आणि मला सोडवलं. याचं अपमान कशाचं माहिती आहे का? एकतर माझ्या शत्रूनं मला सोडवलं, ज्याच्याशी मी दुश्मनी आणि ईर्ष्या करायला आलो होतो, त्या शत्रूकडून सुटल्यानंतर तो डिप्रेशन आणि स्ट्रेसमध्ये गेला. नंतर असुर आले, त्याला कन्व्हिन्स केलं. मग यांच्यात कन्व्हिन्स पॉवर किती असेल हे बघायचं विचार. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आठवण करून इथे दुर्योधन काय म्हणतो? भीम अर्जुन समायुधी, यांच्याबरोबर खालचे लोक पण आहेत आणि वरचे पण आहेत. आणि हे लोक कोण आहेत? भीम, अर्जुन, युधान, विराट, द्रुपद, महारथ, हे 5 जण कोण आहेत? अतिशय महारथ व्यक्ती आहेत. म्हणून यांचं विश्लेषण इथं केलेलं आहे.
तर ह्या श्लोकातून आपण इथे समजू शकतो. आता राहिलेल्या पुढच्या 5 आणि 6ची चर्चा येणाऱ्या आपण काळात करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय.